on this very powerful note, we should proceed and start our video on a topic which you can see in front of your eyes and your screen is fear of time. Hello to all. Hi my all dears and beloved students. कसे आहात? व्यवस्थित प्रिपरेशन चालू आहे? तुम्ही म्हणाल की सर तुमच्याकडून काही कम्युनिकेशनला म्हणजे आम्हाला काही पर्याय नाही आहे, पण ज्यांना कम्युनिकेट करायचं आहे ते करतात, माझ्यापर्यंत रीच होत आहेत. ओके, सो तुम्हाला पण माहिती आहे की कसं माझ्यापर्यंत जर तुमचा काही जेन्युइन डाऊट आहे आणि तुम्हाला खरोखर काही कन्सर्न आहे रिगार्डिंग युअर प्रिपरेशन ऑर समथिंग एल्स, ओके, विच यू फील हर्डल्स or you feel hurdles during your preparation while preparing or while doing your subject, so you can ask me or you can reach me out anytime. ओके, मी आहे. सो आपण आत्ताच पाहिलं की खरोखर आपण त्याच्यावर पुढे आपण बोलूया, पण येस ते शब्द इम्पॉर्टंट होते. आपल्या प्रत्येकाची एक जर्नी असते, प्रत्येकाची एक स्टोरी असते. काहींची ती बनलेली असते, काहींची फॉर्म व्हायची असते, काही त्या प्रोसेसमध्ये असतात. ओके, सो कोणाची लवकर झाली किंवा कोण ह्या प्रोसेसमधून ॲज अ बिईंग ॲक्सपिरंट, खाली मी लिहिलं आहे बघा, युजफुल फॉर ॲस्पिरंट्स. सो ह्या प्रोसेसमधून ह्या टाईममधून कोण लवकर एक ॲस्पिरंट्सपासून म्हणजे फ्रॉम ॲस्पिरेशन्स टू अचिव्हमेंट्स, ओके, ऑर ड्रीम कम ट्रू मोमेंट, जो तिथपर्यंत पोचतो, कोण लवकर पोचतो, कोण उशिरा पोचतो, पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ना तुम्ही टिकून राहणं असतं. सो आपण व्यवस्थित बघूया फिअर ऑफ टाईम. ओके, एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा माझा क्लिअर करतो मी, हा माझा सायकोलॉजिकल काही कोणत्याही ॲस्पेक्ट सांगणारा पुढे काही व्हिडिओ नाही आहे. म्हणजे बरेच आपल्याला यूट्यूबवर व्हिडिओज मिळतील जे की ॲक्च्युअलमध्ये युजफुल आहेत. ओके, नो डाऊट, म्हणजे ॲक्च्युअली मी त्यांना ॲप्रिशिएट करतो. ओके, आय ॲडमायर अँड आय ॲडॉर अ लॉट. ओके, those creators who create their content with so much of research analysis, so much of like useful knowledgeable content. Okay, पण मी जे काही पुढे सांगणार आहे ते ॲक्च्युअल माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स, मी जे काय फेस केलं, तुम्ही त्याच्यातून कसं तुम्हाला एकदम ग्राउंड लेअर रियालिटी एकदम तुमच्या जागेवर तुम्ही असताना कसं तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता आणि हा जो फिअर ऑफ टाईम जे आपल्याला वाटतं आहे त्याच्याशी आपण कसं डील करू शकतो. राईट, सो अजूनपर्यंत तुम्ही आहात त्याच्यामुळे ऑब्व्हियसली नक्कीच प्रत्येकाची वेळ येणार. येस, प्रत्येकाची वेळ येणार. सो आपलं फिअर ऑफ टाईम, हाऊ टू डील विथ इट, ह्यावरचा आपला आताचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. राईट, सो वन बाय वन आपण बघूया. बघा, आता मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं की मी काही सायकोलॉजिकल न्यूरोसायन्सेस, तुमचे ब्रेनचे सेल्स अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी रिलेट करून तुम्हाला कसं तुम्ही फिअर रिड्यूस करू शकता ड्युरिंग युअर एक्झाम प्रिपरेशन. ओके, तो एक वे असू शकतो, पण हे कम्प्लीट माझं स्वतःचा एक्सपिरियन्स आणि त्या ओरिएंटेड आपण इथे बोलूया. ॲक्च्युअलमध्ये ठीक आहे, ते जरा बाजूला ठेवा की काय फिअर आहे, कशाचा फिअर आहे, अँझायटी येते, एक्झाम जवळ आल्यानंतर हळूहळू आपण प्रेशरमध्ये येतो, हे सगळं बाजूला ठेवा. सगळ्यात पहिलं काय माहिती आहे, सगळ्यात पहिलं ह्या ॲडवर्स सिच्युएशनमध्ये पण आणि अनसर्टन टाईममध्ये पण तुमच्यासोबत स्टँड राहणारी तुमची फॅमिली असेल, तुमचे फ्रेंड्स असतील. ओके, पण ते पण फॅमिली पण कोणासाठी म्हणून सोबत राहिली आहे, तुम्ही स्वतः ना. ज्या वेळेला तुम्ही डिसिजन घेतलात, ओके, वॉट एव्हर, कधी कोणत्याही स्पेसमध्ये असू शकतं, माइंड स्पेसमध्ये, की तुम्ही तुमचा डिसिजन घेतलात की येस मला करायचं आहे, मला हे बनायचं आहे. ओके, मी हे स्वतःला असं ह्या काही टाईममध्ये मी असं बघतो आणि माझी मेहनत घ्यायची तयारी आहे. तर ते पहिलं तुम्ही इम्पॉर्टंट आहात ना. ओके, ज्या वेळेला तुम्ही तो ठरवलं की मला हे करायचं आहे, त्यावेळेचा तुमचा एन्थुझियाझम, तुमचा होपफुलनेस हा जरा एकदा फक्त आठवा. येस, सगळ्यात पहिलं काय होतं माहिती आहे, आपण ह्या सगळ्यांमध्ये आणि बऱ्याच सोशल मीडिया अजून 40 क्वेश्चन्स घेऊन येतात समोर आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्यावरचाच कॉन्फिडन्स आपल्याला लूज करून बसतो आपण आणि मग पुढचं डिस्कशनच उरत नाही. त्याच्यामुळे माझं तुम्हाला एक्सप्लेन करताना किंवा ह्या ज्या काही मी प्रेझेंटेशन्स घेऊन आलो ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मला मुद्दा हाच होता की पुढच्या गोष्टी तर आपण छेडूच त्याला, पण सगळ्यात पहिलं म्हणजे सुरुवात तर आपल्यापासूनच झालेली ना आणि परत आपल्यापर्यंतच येणार आहे. शेवटी आयुष्यात दुसरं तिसरं काही नसून हे माझ्या नावाची पब्लिसिटी नाही, पण खरोखर हे वर्तुळ आहे एक आयुष्याचं. सो तुम्ही स्वतः ते रिअलाईज झाल्यानंतर, ते तुम्ही इमॅजिन केल्यानंतर की तुम्ही कसे त्यावेळेला ज्यावेळेला डिसिजन घेतलेलं की एक्झाम प्रिपरेशनमध्ये यायचं आणि कुठली पोस्ट टार्गेट केली असेल किंवा कोणी काही डिझिग्नेशन टार्गेट केलं असेल, राईट. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर एक मूलभूत प्रश्न येतो की का तुम्ही हे जी सुरुवात केलेलीत ना ते काय कारण होतं. ओके, वाय यू हॅव स्टार्टेड वन्स ॲट वन्स. ओके, तुम्ही का सुरुवात केलेली. सो त्याच्यामुळे तो वाय खूप महत्त्वाचा आहे आणि तो कुठल्याही टाईममध्ये इवन बाकी सगळ्या म्हणजे तुमचं नशीब, परिस्थिती, सिच्युएशन, लिटरली सगळ्या गोष्टी ब्लड असू देत, पण हा जो तुमचा वाय आहे ना हा कायम स्टँड आउट राहिला पाहिजे, हा कायम ब्राईट राहिला पाहिजे. सो त्याच्यामुळे आफ्टर यू अँड युअर सेल्फ, ओके, परत एकदा आठवा की हा माझा का, कोणाच प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो, कारणं वेगवेगळी असू शकतात. ओके, सो का तुम्ही सुरुवात केली ह्या सगळ्याची ते तुम्ही आठवा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे असं समजा प्री रिक्विजिट आहेत ह्या दोन गोष्टी आपल्याला पुढे बोलण्यासाठी. आता आपण हळूहळू थोडंसं एक प्रॅक्टिकल अप्रोचवर, ॲक्च्युअल आपल्या ग्राउंड रिॲलिटीवर येऊ. तुमच्या दिवसाच्या ज्या समस्या आहेत, ओके, आपण त्याच्यावर बोलूया. म्हणजे बघा, मी इथे खाली फिअर ऑफ टाईम ठेवलेलं आहे. इथे जर मी तुम्हाला पेनाने दाखवू, ओके, सो हे जे आहे फिअर ऑफ टाईम, राईट. सो हे तुम्हाला इथे आहे मी, पण त्याच्या आधी ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आपण त्याच्यानंतर आपण फिअर ऑफ टाईमकडे जाऊया. आता बघा, टाईमचा फिअर वाटतं म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपल्याकडे कमी दिवस राहिले आणि जसं आपली एक्झाम जवळ येते तसं ह्या गोष्टी, आता जे टाउन प्लॅनिंगची एक्झाम ॲक्च्युअलमध्ये जे सिरियस ॲस्पिरंट्स आहेत, सिरियस इन द सेन्स की जे थ्रूआउट मागचा टाईम करत आलेले आहेत प्रिपरेशन, आणि जे इवन BMC ॲस्पिरंट्स आहेत की ज्यांचं TPAसाठी काही एवढं फोकस नव्हता, बट BMC आल्यानंतर ते परत शिफ्ट झालेले आहेत स्टडी आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. सो एक दिवस तर कमी होतो आहे, आपल्या आयुष्याचा कमी होतो आहे, तर एक्झामचा काय घेऊन बसतं. ठीक आहे. सो फिअर ऑफ टाईम ह्याच्यामध्ये दोन ॲस्पेक्ट्स आहेत, दोन गोष्टी आहेत ज्या तुमच्या एकदम क्रिस्टल क्लिअर डोळ्यासमोर आहेत. एकतर फिअर आहे आणि एकतर टाईम आहे. ओके, आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही विचारा, अजूनपर्यंत जे काही तुमच्या थ्रूआउट लाईफमध्ये, म्हणजे तुम्ही शाळेत असताना, एकदम लहान असताना कधीतरी तुम्ही वक्तृत्व स्पर्धेसाठी स्टेजवर उभे राहिला असाल, कधीतरी तुम्ही स्पोर्ट्स डेला काहीतरी एखादं एक तुम्हाला वाटेल असं खूप ॲडव्हेंचरस स्पोर्ट असेल किंवा समथिंग ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नव्हती, कधी त्या कम्फर्टमध्ये राहिला नव्हतात, तोपर्यंत ते तुमच्यासाठी फिअरफुल होतं ना खूप. पण ते आफ्टर ते फेस केल्यानंतरचं मग तुमचं रिॲक्शन काय होती, तुमच्या पॅरेंट्सच्या चेहऱ्यावरती रिॲक्शन काय होती. ओके, फॉर एक्झाम्पल मी माझं सांगू तर मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये शाळेमध्ये सुरुवातीला मला खूप अँझायटी होती, एवढी मुलं होती बरं जवळजवळ. पण आता मला आठवतं की त्यावेळेचं मला माहिती असायचं की माझा जो प्रत्येकजण आपापलं वक्तृत्व लिहून यायचं ना निबंधासारखं, त्याच्यामध्ये माझं बेस्ट असायचं. पण त्याच्यामधलं 2-3 वर्ष तर माझं म्हणजे मी ऑन स्टेज ह्याच अँझायटी आणि ह्या प्रेशर आणि या भीतीमुळे मी एवढी गर्दी बघून मी विसरलो पण आहे. ठीक आहे, म्हणजे थ्रूआउट असं समजा 7-8 वर्ष मी जर शाळेमधली वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला, त्याच्यामधले 2-3 वेळा तर माझा असंच झालेलं आहे आणि असा नंबर गेलेला आहे. प्रत्येकाचे हे एक आधी अजूनपर्यंत कोणी ना कोणीतरी काहीतरी एक्सपिरियन्स केला असेल, कोणीतरी ड्रायव्हिंग शिकताना हा फिअर एक्सपिरियन्स केला असेल. पण प्रत्येक वेळेला हा फिअर, मला सांगायचं हेच आहे की फिअर असणं हे पण खूप चांगली गोष्ट आहे ना. येस, जर कोणाला कशाची भीतीच नसेल तर त्याला एक मराठीमध्ये खूप सुंदर शब्द आहे, बेदरकार. ओके, बेदरकार म्हणजे समजा रस्त्यावरून घोडा चालला आहे, त्या घोड्याची नाळ त्या घोडेस्वाराकडून सुटली आणि तो घोडा त्याच्या झोनमध्ये तो पळतोय, हे मस्त. म्हणजे पुढच्या 2 मिनिटामध्ये तो आपलं पूर्ण टिळक रोड आणि शास्त्री रोड कव्हर करेल. पुण्यामधले जे असतील त्यांना कळेल, राईट. सो तसं पण नको आहे ना आपल्याला, कुठेतरी ब्रेक पाहिजे ना. आणि हे ब्रेक शिफ्टिंगचं पॅडल फिअरमध्ये असतं. ओके, सो एक फक्त की कसं आहे, आपल्याला जी भीती वाटते ना ती आपण कशी चॅनलाइज करतोय, आपण कसं किती वेळ त्या भीतीवरच फक्त भीती वाटते हे करत आपण स्टिक राहतोय, की कसं त्याच्यातून आपण शेवटी आपल्याला जे करायचं आहे तो टास्क आपण आपला उरकतोय आणि आपण आपला दिवस संपवतोय ऑन अ गुड नोट. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. सो तेच मी तुम्हाला सांगायला आलो आहे. सेकंड म्हणजे टाईम. ओके, हा एक फॅक्टर आहे. आता टाईम म्हणजे काय बोला, म्हणजे वेळ प्रत्येकाची असते पण आणि प्रत्येकाची नसते पण. येस, पण वेळ प्रत्येकाला सगळं काही दाखवते, बरोबर आहे. सो एक टाईमचं स्वतःचा एक रेट असतो, त्याचा स्वतःचा ओन रेट असतो स्पेंड व्हायचा. ओके, आणि जर तुम्ही जे काही डिसाइडेड वर्क आहे, तुम्ही जे काही ठरवलेलं काम आहे, जर ते ह्या टाईमच्या स्वतःचा जो रेट आहे त्याच्याशी जर ते व्यवस्थित सिंक्रोनाइज होत नसेल, ओके, जर ते सिंक्रोनाइज होत नसेल तर मग काय वाढतं, प्रेशर वाढतं, राईट. तर मग प्रेशर वाढतं म्हणजेच काय, भीती वाढायला लागते. सो इथे बाकी काही नाही, इथे लक्ष द्या. मी आहे ना इथे, एक मिनिट, हे पेन सिलेक्ट नाही झालं का, हां. इथे फिअर ऑफ टाईम इक्वल टू के इंटू पेंडिंग वर्क. म्हणजेच काय, के म्हणजे काय, आपला कॉन्स्टंट आहे, तुम्हाला पण माहिती आहे.
फिअर ऑफ टाईम वेन डायरेक्टली प्रपोर्शनेट टू पेंडिंग वर्क. ओके, ज्या वेळेला असेल आणि आपण ज्या वेळेला प्रत्येकाला माहिती आहे आपलं ज्या वेळेला आपण प्रपोर्शनेट साईन जे असतं, ओके, आपलं प्रपोर्शनेट साईन असतं, ज्या वेळेला हे रिमूव्ह करायचं आहे त्यावेळेला आपण काय करतो, म्हणजे इक्वल टू आपल्याला साईन पुट करायचं आहे त्यावेळेला आपण हा कॉन्स्टंट पुट करतो, राईट. म्हणजेच फिअर ऑफ टाईम डायरेक्टली प्रपोर्शनल टू पेंडिंग ऑफ वर्क. म्हणजे तुमचं जेवढं पेंडिंग ऑफ वर्क जास्त तेवढं तुमचं फिअर वाढत जाणार तुमचा जो वेळे बाबतीत आहे तो, राईट. आणि त्याच्यामुळे हा जो के आहे ना, जर मॅथमॅटिकल अजून इंजिनिअरिंग मी डोकं लावलं तर ऑब्व्हियसली के शुड बी लेस दॅन 1. जर तो कमी असेल एकपेक्षा तर पेंडिंग वर्क जे आहे त्याची अमाऊंट तुमची कमीच असणार आहे. ओके, जर 1 असेल पेंडिंग वर्क पण 1 असणार आहे. जर तुमचं के 0.5 असेल तर पेंडिंग वर्क हाफ होणार आहे ऑब्व्हियसली. आणि जर पेंडिंग वर्क रिड्यूस झालं तर फिअर ऑफ टाईम पण रिड्यूस होणार आहे. मग आधी आता आपण बघूया की पेंडिंग वर्क कशामुळे होतं, कशामुळे आपले वर्क जे डिसाइडेड वर्क असतं जे आपण ठरवतो तुमचा दिवसाचा असू दे, आठवड्याचा असू दे, महिन्याचा असू दे, इव्हन तासाचा असू दे, 2 तासाचा असू दे. सो ते कशामुळे होतं पेंडिंग वर्क एक ते आपण बघूया, राईट. म्हणजे रिझन्स आहेत हे बेसिक. एक तर प्रोक्रॅस्टिनेशन असू देत, एकदम बरंच ओव्हर थिंकिंग करणं असू दे, जो की मला स्वतःला प्रॉब्लेम आहे. मी खूप प्रोक्रॅस्टिनेट करतो. मी कितीतरी रात्री माझ्या अशाच प्रोक्रॅस्टिनेशनमध्ये गेलेलं, म्हणजे जेन्युइन प्रॉब्लेम आहे म्हणून सांगतोय, ना की पर्सनल सांगतोय काही. तुम्ही कोरिलेट करू शकता म्हणून सांगतोय. किंवा ॲक्च्युअल खरोखर जेन्युइन काम असेल की जेन्युइन काहीतरी रिझन असू शकतं, राईट. असू शकतं बरेच. आपल्याला शेवटी आयुष्यामध्ये आपले कसं आहे, प्रिपेरेशन हा एक फक्त ॲस्पेक्ट आहे, लाईफ नाही आहे ना पूर्ण. सो त्याच्यामुळे जेन्युइन कारणं ऑब्व्हियसली असणार आहेत, बट ऑब्व्हियसली असणार आहेत आणि आपल्याला ती कन्सिडर करायची आहेत. आपण तुम्ही आणि मी सिव्हिल इंजिनियर्स आहोत. आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी का घेतो, फॅक्टर ऑफ सेफ्टीचं काय रोल आहे. येस, तो आपल्याला एक मार्जिन प्रोव्हाइड करतो, एक सर्टन एक तसं देतो. तसंच आपल्याला आपण प्रिपेरेशन करताना ह्या सगळ्या गोष्टी, ओके, अनसर्टन, सडन, ओके, अनप्लॅन्ड, प्लॅन्ड, ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक मार्जिनल टाईम ठेवायचा असतो वॅकंट, जो तुमच्या प्रिपेरेशन टाईमसोबत असेल आधीपासून. तीच आपली फॅक्टर ऑफ सेफ्टी असते, राईट. देन त्याच्यानंतर लेझिनेस असेल, आळशीपणा, खूप आळशीपणा, त्याच्यामुळे आपलं पेंडिंग वर्क ते टाईमचा जो रेट आहे त्याच्याशी मॅच करत नसेल. अदरवाईज आता मी इकडे व्यसन लिहिलं आहे. येस, म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही आता ज्या वयामध्ये ते काय असं समजा माझी गाडी त्या तुमच्या वळणापासून काही जास्त फार लांब गेलेली नाही आहे, पण तरी पण येस मी पुढे आलो आहे. तर ते तुम्हाला सांगू शकतो की काय गोष्टी असतील. आता मुलींच्या केसमध्ये म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्हाला पण व्यसन असतं, ठीक आहे. त्यांच्या केसमध्ये त्यांच्या ॲक्च्युअलमध्ये आणि मुलं खरोखर खूपच बेशिस्त असतात, हो मी स्वतः बोलतो आहे. त्या मानाने मुलींचं बऱ्यापैकी त्यांचा फोकस्ड असतो त्या व्यवस्थित. आणि जे काही त्यांचं डिस्ट्रॅक्शन किंवा त्यांचं जे काही नाही होत स्टडी त्याच्यामागे मोस्ट ऑफ द मेजर रिझन त्यांचं काहीतरी घरचंच कारण असतं. म्हणजेच त्यांच्या घरची कामं असतात किंवा बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्यांच्या जबाबदाऱ्या जास्त असतात मुलांपेक्षा. आणि मुलांना जबाबदाऱ्या नसल्यामुळे हे व्यसनाधीन म्हणजे त्या मार्गाला जातात. बाय द वे तो आपला विषयच वेगळा आहे. पण मी एक फक्त रिझन्स एनलिस्ट करतोय. अजून पण काही रिझन्स असतील जे मी ते मेन्शन नाही केलेत. सो अँड सो फोर्थ. म्हणजे काय एखाद्या एक गोष्टीला एक्सक्यूज द्यायची आहे, माझं हे काम कम्प्लीट नाही झालं, मग त्याला एक्सक्यूज द्यायला खूप नंबर ऑफ गोष्टी असतील, राईट, इन्फिनाईट आहेत. सो मी तुम्हाला पुढे 4 सांगितलं म्हणजे ह्याच्या ही काही ॲब्सोल्यूट कॅटेगरी नाही आहे. ते तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही सगळे कोरिलेट करू शकताय, मी समजू शकतोय बरोबर. आता हा मूळ मुद्दा आहे बघा. आपल्याला हा प्रश्न काय, हाऊ टू डील विथ इट, आणि आपला व्हिडिओचं थंबनेल काय आहे, फिअर ऑफ टाईम, हाऊ टू डील विथ इट. सो आपण आता त्या प्रश्नाकडे ॲक्च्युअल आलेलो आहोत. म्हणजेच काय, म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आहे. आता तुम्हाला कळलं आहे ती वेळ जी आहे तिची स्वतःचा एक स्पेंड व्हायचा तिचा टाईम आहे, ओके, स्पेंड व्हायचा तिचा एक कॉन्स्टंट रेट आहे. त्याला सिंक्रोनाइज करण्यासाठी तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या पेसने स्पीडने तुम्ही एक सर्टन ठरवता कशासाठी तरी. आता समजा कोणी लेट्स आता TPH एक्झाम फोकस केली आहे, कोणी BMCची एक्झाम फोकस केली आहे. सो त्या ओरिएंटेड तुम्ही तो हे केलेलं आहे, म्हणजे तेवढा एक टास्क ठरवलेला की ओके आपल्याला आता या पुढच्या 10-15 आता लास्टच माझा व्हिडिओ 22 दिवसांना घेऊन होता. सो 22 दिवसांमध्ये मी प्रत्येक दिवसाचं एलॅबोरेट केलेलं काय करायचं आहे. सो तो तुमचं काय झालं, तुमचे वर्क झालं, डिसाइडेड वर्क. आता जर ते तुमचं पूर्ण नाही झालं तर ते दुसऱ्या दिवशी काय झालं, आधीच्या दिवसाचं पेंडिंग वर्क, राईट. म्हणजे ते का पेंडिंग राहिलं, तो जी वेळ होती ना, वेळेप्रमाणे जी गेली, राईट. म्हणजे घड्याळाची वेळ तर ती कॉन्स्टंटनेच ती मूव्ह होते ना. सो त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं काम त्या वेळेला जे ठरवलेलं ते तुम्हाला नाही कंप्लीट करता आलं विदिन त्या गिवन टाईममध्ये, ओके, गिवन डेमध्ये, राईट. सो त्याची कारणं पण एक बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितली. ऑब्व्हियसली प्रोक्रॅस्टिनेशनवर वगैरे मी आता काही एक्सप्लेन करणार, कसं तुम्ही रिड्यूस करू शकता, काय करू शकता. मी तुम्हाला सांगितलं ना, ह्याच्यामध्ये ना न्यूरोसायन्स आहे ना, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून काही नॉलेज घेऊन आलेलो आहे की असं करता येईल तसं करता येईल. कारण काय आहे माहिती आहे, मी स्वतः एक ॲस्पिरंट राहिलेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या वेळेपुरतं आणि त्याच्या काही काळ पुढे आपल्याला हेल्प करतात, नाही मी म्हणत नाही आहे, पण त्याच्यानंतर फॉर अ लाँग रन त्या गोष्टी आपण विसरतो.
ह्या सगळ्यावर एकच रामबाण उपाय, ॲक्च्युली मी ते स्लाईड करायला विसरलो, राईट. आता मला तुमच्याशी बोलतानाच मला ते क्लिक झालं. सगळ्यात एकच रामबाण उपाय माहिती आहे कधी? माहिती आहे फिअर वाढतो कधी आपण त्या वेळेशी आपण सिंक्रोनाइज आपण करू शकत नाही. माहिती आहे ज्या वेळेला आपण आपलं काम करू शकत नाही आहे आपण ठरवलेलं, सो ते वेळेवर काम करू शकतोय, जर स्वतःला सुखाची झोप लावून देऊ शकतोय, ठीक आहे. तर मला सांगा, आज जर मी माझं समजा फॉर डे 1 आहे, लेट से माझं काम ए आहे, मी कंप्लीट केलं आहे, दुसऱ्या दिवशी काम बी आहे कंप्लीट केलं आहे, तिसऱ्या दिवशी काम सी आहे कंप्लीट केलं आहे, असं जर मी माझा आठवडा स्पेंड करतो, मी स्वतःला सॅटिस्फाय नाही का फील करणार? मी स्वतःला तेवढं रिलॅक्स फील करणारच ना. ठीक आहे, वेळ जाते, पण ती वेळ जाता जाता मी पण माझा जो काही करेक्टेड मी जो कार्यक्रम माझा ठरवलेला आहे, प्लॅन केलेला आहे, तो अकॉर्डिंग टू प्लॅन मी ॲक्च्युली एक्झिक्यूट पण करतोय ऑन अ डेली बेसिस. ओके, हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला मला नाही वाटत कोण, ठीक आहे ते थोडंसं प्रेशर राहील एक्झामचं, पण प्रत्येकजण कॉन्फिडंट राहील. आणि हा कॉन्फिडन्स कोणी दुसऱ्याने दिलेला नसणार आहे, कोणी यूट्यूबवर तुम्ही बघून काहीतरी ट्रिक्स अँड ऑल त्या गोष्टी बघून तुम्हाला मिळालेला नसणार आहे, हा तुम्ही स्वतःला स्वतः दिलेला आहे. बघा मी काय म्हणतोय, व्यवस्थित रिपीट परत ऐका. ओके, सो त्याच्यामुळे हा जर स्वतःला कॉन्फिडन्स जर मिळवून द्यायचा असेल ना, तर आपल्याला ऑन अ डेली बेसिस शेवटी आपल्याला कर्मण्योधिकार असते महाबलेशू. सो तुम्हाला कर्म करायचंच आहे, जे तुम्ही ठरवलेलं आहे ते तुम्हाला करायचंच आहे. ओके, सो मी मागे एक मला आहे ना, आपण ह्याच्यावर बोलूया हाऊ टू डील विथ इट. त्याच्या आधी आहे ना मला एक आता जस्ट आठवते, मी मागे एक माझ्या यूट्यूबच्याच एका लाईव्ह सेशनमध्ये आहे ना, एक पियुष मिश्रांची खूप चांगली काही कविता आहे, तुम्ही प्रत्येकाने ऐकली असेलच नक्की. तर त्याच्यात ना काही लाईन्स आहेत, त्या लाईन्स अशा आहेत की कृष्ण की पुकार है ये भागवत का सार है, कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है, कौरवों की भीड़ हो या पांडव का नीड हो. ओके, नीड म्हणजे लीडर होते ना ते. सो कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड हो, जो लड़ सका, नीट ऐका, जो लड़ सका वही तो महान है, जो लड़ सका वही तो महान है. मला नाही माहिती कोणाला कितपत ही पोचली आहे, पण प्रत्येक शब्द खरं आहे की एकतर तुम्ही काय आहात काही नाही मॅटर करत, तुम्ही चांगले आहात वाईट आहात, तुम्ही पांडव आहात कौरव आहात. जर तुम्ही म्हणताय की मी वीर आहे, तर वीराचं वीर पण असणं हे युद्धामध्येच टिकून राहतं. आणि जो शेवटी ते जिंकला हरला हे मॅटरच नाही करत, त्याच्या आधी तुम्ही काय लढताय कसे लढताय ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो लक्षात ठेवा, पुढे काही आउटकम येऊ देत, प्रोसेसमध्ये चुकू नका. जे तुम्ही ठरवले ते तुम्ही करा. तर बघा आपल्या हाऊ टू डील विथ इटमध्ये पहिलाच पॉईंट आहे सेट रिअलिस्टिक गोल. कसं आहे, प्रत्येकजण स्वतःला ओळखतो, स्वतःच्या लिमिटेशन्स माहिती आहे, स्वतःची स्ट्रेंथ माहिती आहे. एक वेळ स्ट्रेंथ माहिती नसेल पण काही लोकांना, पण लिमिटेशन्स तर नक्की माहिती असतात. सो वेन इट कम्स टू सेट युअर रिअलिस्टिक गोल्स, डेफिनेटली यू नीड ओनली वन थिंग फॉर शुअर, अँड दॅट इज टू नो युअर विकनेसेस, राईट. सो रिअलिस्टिक गोल्स तुम्ही सेट करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या विकनेस ॲटलिस्ट माहिती असले म्हणजे तुम्ही जरा बऱ्यापैकी रिॲलिटीशी धरून तुम्ही तुमचे गोल्स करू शकता. आता ह्याच्यामध्ये नॉट ओनली म्हणजे नॉट प्रत्येक वेळेला की विकनेसच असले पाहिजेत. आता जॉब असू शकतो आपला, सो जॉबमुळे काय होतं आपल्याला आपल्या दिवसाचा वेळ कमी राहतो. आता ते ऑब्व्हियसली रिॲलिटीच आहे ना ही. सो त्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचे डेलीचे टास्क डिझाईन करायचे. सो त्याच्यामुळे मी म्हणतो आहे की पहिले एकतर रिअलिस्टिक गोल सेट करा. देन त्याच्यानंतर आहे ना प्रत्येक जो जाणारा विकेंड आहे ना, कसं कळतं आहे कसं आहे, प्रत्येक संडे हा आपण प्रत्येक वेळेला फक्त अरे यार संडे म्हणजे मंडेची आठवण करून देणारा, ते पण संडे आफ्टरनून नाही त्याच्यानंतर म्हणजे दुपारनंतर, हे एवढंच कन्सिडर करतो. पण प्रत्येक संडे आहे ना हा मागचा एक आठवडाचा शेवटचा डबा असतो. ॲटलिस्ट आपण काय आठवड्यामध्ये केलं हे तर स्वतःला प्रत्येकाला माहिती असतं आणि कोणी स्वतःपासून कोणी कोणाला फसवू शकत नाही. सो ॲटलिस्ट ते ट्रॅक करा की तुम्ही तुमचा केला आठवडा कसा स्पेंड केला. आणि जरी मेहनत केली असेल ना तरी पण तुम्हाला माहिती आहे की अरे पर्टिक्युलर ह्या दिवशी किंवा या पर्टिक्युलर वेमध्ये मी नाही जायला पाहिजे होतं, किंवा हे आपण आता करेक्ट करायला पाहिजे पुढच्या आठवड्यात. ह्या गोष्टी प्रत्येक तुम्ही सगळा जो विचारांचा खेळ आहे ना तो तुमच्या त्या रविवारमध्ये ठेवा. ओके, त्याच्यानंतर मी इथे म्हटलं आहे ब्रेकडाऊन टास्क, आणि पुढे म्हटलं आहे इंटिग्रेट युअर चॅप्टर्स इंटू सेक्शन्स अँड डिसइंटिग्रेट युअर प्लॅन. मी सांगतो समजावून, हे असं तुम्हाला स्टेटमेंट वाचून तुम्हाला नाही कळणार. सो इंटिग्रेट युअर चॅप्टर्स इंटू सेक्शन्स. पहिल्यांदा इंटिग्रेट आणि डिसइंटिग्रेट हे तर माहिती आहे. इंटिग्रेट म्हणजे एकत्र करणं, गॅदर करणं, राईट. डिसइंटिग्रेट म्हणजे त्याला छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये ब्रेकडाऊन करणं, राईट. सो
मी म्हणतोय की चॅप्टर्सना इंटिग्रेट करा. आता नॉर्मली जर तुम्ही सजेशन ऐकत असाल की ते म्हणतात की 1 स्टेप ॲट अ टाईम. येस, 1 स्टेप ॲट अ टाईमच आहे हे. मी ते का सांगतोय, समजा लेट्स से आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं एक्झाम्पल घेऊ. येस, म्हणजे सॉन्गचं लेट्स से 10 आपले युनिट्स आहेत कशामध्ये, सॉन्गमध्ये. एक एक्झाम्पल घ्या, त्याच्याच अराउंड आहेत, मला माहिती आहे. येस, 10-11 असे आहेत. स्प्रिंग आणि ते 11 वगैरे असतो तो. तर एक 10 युनिट्स आहेत. ओके, आता मी जर 10 युनिट करतोय आणि काय होतं, ज्यावेळेला तुम्ही लर्न करताय ना, अंडरस्टँड करताय सब्जेक्ट, त्यावेळेला प्रॉब्लेम नाही येत. ऑब्व्हियसली त्यावेळेला तुम्ही 2 युनिटच गेलं पाहिजे. पण वेन इट कम्स टू युअर रिव्हिजन, ओके, ज्यावेळेला तुमच्या रिव्हिजनची गोष्ट येते ना, त्यावेळेला मला असं वाटतं, बघा, हे पर्टिक्युलर, हे माझी थिअरी आहे, माझं बिलीफ आहे याच्यावर. तर त्यावेळेला तुम्ही आहेत ना, रिव्हिजनच्या टाईममध्ये तुम्हाला 10 युनिट्स तुमचे रिव्हिजनसाठी ओपन नाही झाले पाहिजे, किंवा रिव्हिजन जो सिक्वेन्स असतो तोच आपल्या क्वेश्चन सॉल्विंगसाठी कंटिन्यू झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी टू रिवाईज अँड टू सॉल्व्ह क्वेश्चन्स तुम्हाला समजा 10 युनिट्स असतील ना, तर लेट्स से 3 सेक्शन्समध्ये तुम्हाला सॉम डिवाईड करता आलं पाहिजे. म्हणजे मी काय म्हणतोय, तर 10 युनिट प्रत्येकाला माहिती आहेत. पहिलं काय, या बेसिक्स प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामध्ये आपलं स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम येते, प्रॉपर्टीज येतात. येस, आपली स्ट्रेन एनर्जी येते, ते बारचं एलोंगेशन येतं, PL/AE अँड ऑल, राईट. टफनेस येतं लास्टला, परत टेम्परेचर स्ट्रेसेस येतात. सो ह्या सगळ्या गोष्टी काय बेसिक प्रॉपर्टीजमध्ये. त्याच्यानंतर काय येतो, एकदम एकदम थरोली आपल्याला फर्स्ट युनिट करावं लागतो. बऱ्याच गोष्टी आहेत फर्स्ट युनिटमध्ये. तरी मी हे बोललोच नाही, स्ट्रेसचं ओरिएंटेशन अँड ऑल, म्हणजे टाईप्स ऑफ स्ट्रेसेस, ते त्याचं बेंडिंग स्ट्रेस, टॉर्जनल हे कशी मोमेंट असते, ते तसं काही बोललोच नाही. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून बनतो आपला फर्स्ट युनिट. त्याच्यानंतर येतो SFD BMD. आता शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम, ह्या गोष्टींचा बेसिक कन्सेप्ट, एक टाईप ऑफ स्ट्रेसेस आणि त्याचं काय कसं त्याचं हे असणार आहेत, काय डायरेक्शनचे आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, ह्याचं सगळं बेसिक पहिल्या युनिटमध्ये, राईट. पण ह्याचं सगळं बेसिक पहिल्या युनिटमध्ये असलं ना, तरीसुद्धा SFD BMD हा कम्प्लीट एक इंडिव्हिज्युअल गेम आहे तो. येस, इंडिव्हिज्युअल गेम आहे. आणि ह्याला जोडून काय येतं माहिती आहे, डिफ्लेक्शन. येस, ह्याला जोडून डिफ्लेक्शन येतं. आता जर मी म्हटलं की पहिला सेक्शन माझा जर मी कम्प्लीट फर्स्ट युनिटवर ठेवला, कारण ॲक्च्युअलमध्ये तिथे खूप गोष्टी आहेत ना. सेकंड सेक्शन मी जर माझा SFD BMD आणि डिफ्लेक्शन ठेवला, जो की को रिलेट करतोय, थोडंसं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतोय, राईट. आणि जो माझा थर्ड सेक्शन आहे तो मी, येस, थर्ड सेक्शनमध्ये मे बी मी काही एक मुलगा असेल, मी असं नाही म्हणत की 3च सेक्शन करा. एक कोण असेल, मुलगी असेल, ती काय म्हणेल की मी सर बेंडिंग स्ट्रेस, शिअर स्ट्रेस, मग त्याच्यामध्ये अजून ज्या स्ट्रेसेस आहेत किंवा प्रिन्सिपल प्लेन, हे एकत्र घेते. अरे, वेल अँड गुड, घेऊ शकता. बेंडिंग स्ट्रेस, ओके, E/R M/I इज इक्वल टू काय, स्ट्रेस बाय वाय. सो ते बेंडिंग स्ट्रेस, शिअर स्ट्रेस, अजून प्रिन्सिपल प्लेन, थिअरीज ऑफ फेलियर त्याच्यामध्ये घ्या, म्हणजे काय एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणार आहेत ना. सो हा थर्ड सेक्शन आहे. फोर्थ सेक्शन जे काही गोष्टी राहत आहेत त्या, फॉर एक्झाम्पल कॉलम आहे तुमचं, काय अजून काय काय राहतं ते सगळं तुमचं शेवटच्या सेक्शनमध्ये. म्हणजे मी काय म्हणतो आहे, ह्याने काय होईल माहिती आहे, एक फायदा असा होईल की तुम्हाला रिव्हिजन करताना तुम्ही खूप सॉर्टेड राहा. रिव्हिजन करताना बापरे मला 10 युनिट करायचे आहेत हे नसेल डोक्यात. तुम्हाला 3 किंवा 4 जे तुम्ही डिसाईड केले ते सेक्शन्स मला रिवाईज करायचे आहेत, दॅट्स इट. ह्याच्यामध्ये माझा पूर्ण सॉम कवर होतो, बरोबर. हे एक झालं. सेकंड त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज आहे की आफ्टर रिव्हिजन ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन सॉल्व कराल, त्यावेळेला ते क्वेश्चन्स तुमच्या समोर क्वेश्चन आला की सेम तुमच्या डोळ्यासमोर रिकॉल तो युनिट व्हायचा नाही आता, कारण तुम्हाला समजून तर गेला आहे ना कन्सेप्ट. तो युनिट न डोळ्यासमोर येतात, तुम्हाला तो सेक्शन डोळ्यासमोर येईल. आणि सेक्शन तर आपले 3 किंवा 4च आहेत, युनिट 10 आहेत. सो तिथे जास्त गोष्टी आहेत ना, तर त्या लगेच कसं आपलं माइंड पिक करणार. जेवढ्या कमी गोष्टी असतील माइंडसमोर तेवढ्या तो लगेच पिक करेल, राईट, पिक करेल. ओके, सॉरी. सो हे त्यामागे माझं म्हणायचं हे होतं की तुम्ही युनिट्स किती पण असू देत, समजून घेताना तर तुम्ही जेवढं होईल तेवढं बारीक करून समजून घ्या व्यवस्थित. पण समजल्यानंतर रिवाईज करताना आणि क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्याला सेक्शन्समध्ये क्लब करा. ओके. आणि डिसइंटिग्रेट युअर प्लॅन, म्हणजेच जो काही तुमचा प्लॅन आहे ना तो उगाच काही 1 महिने 2 महिन्याचा असं एकदम बनवू नका. 1 डे ॲट अ टाईम किंवा 1 स्टेप ॲट अ टाईम ॲक्च्युअलमध्ये ते ठेवा, तरच तुम्ही रिअलिस्टिक गोल्स आणि जो पहिला आपला मी म्हटलं ना तुम्हाला, तर तुम्ही त्याच्याशी स्टिक राहाल, ग्राउंड रिॲलिटीशी स्टिक राहाल. नाहीतर मग काय होईल माहिती आहे, तो थोडा एक्झॅजरेटेड आणि थोडासा असा अनरिअलिस्टिक बनून जाईल प्लॅन. लाँग टर्ममध्ये विचार करू नका. म्हणजे तुम्हाला माहिती असू दे रफली की ह्या आठवड्यामध्ये मला काय काय कंप्लीट करायचं आहे. ओके. पण ॲक्च्युअलमध्ये तो दिवस तुम्ही जगत असताना तर तो दिवस आणि उद्याचा दिवस, बस ह्याच्या पलीकडे तुमचे प्लॅनचे जास्त त्याचं हे नेऊ नका, रेंज. सो ते मी म्हणत होतो. आफ्टर त्याच्यानंतर प्रॅक्टिस रिलॅक्सेशन टेक्निक.
रिलॅक्सेशन टेक्निकमध्ये आता बघायला गेलं तर मी ह्याच्यावर तुम्हाला सेपरेट सांगू शकतो की कसं तुम्हाला मेडिटेशन इम्पॉर्टंट आहे, कसं तुम्हाला प्राणायाम इम्पॉर्टंट आहे, कसं तुम्हाला देवाची प्रार्थना करणं, प्रे करणं इम्पॉर्टंट आहे. आता या प्रत्येकाच्या बिलीफच्या गोष्टी आहेत. येस, पण बेसिक मला सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या रिलॅक्सेशन टेक्निक शोधा. कोणाला शांत बागेत जाऊन शांत बसावं आवडत असेल, कोणाला शांत काम म्युझिक पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये ऐकायला आवडत असेल तर ते तुम्ही तुमचं फाईंड करा आणि प्रत्येकाला माहिती असेलच अजूनपर्यंत. सो ते सोडू नका, ते पण ह्याच्यासोबत ठेवा. अजून एक गोष्ट मला याच्यात बोलायची होती की आपण काय करतो माहिती आहे, आपल्या एकतर बरेच मुलं मे बी त्यांच्या पॅरेंट्सपासून घर सोडून मुंबई पुण्यामध्ये किंवा दुसरीकडे नाशिक संभाजीनगर नागपूरमध्ये राहत असतील, पण बरेच असे पण असतील ना घरी राहणारे आहेत. ओके, ज्यांना जे शक्य आहे ते काय ना, तुमची फॅमिली जी आहे ना, तुमच्यासोबत जे राहतात, तुम्ही समजता ज्यांना, त्यांच्यासोबत टाईम घालवा. त्यांच्यासोबत तुम्ही तेवढा एक सर्टन वेळ द्या. मग तो 5 मिनटाचा असू दे, 10 मिनटाचा असू दे, बट त्यांच्यासोबत तुमचं कम्युनिकेशन डिस्कशन राहणं हा सुद्धा एक खूप मोठं रिलॅक्सेशन आहे आणि तुम्हाला तो टाईम रोज मिळणं हे पण ती नीड आहे. हे सगळ्या प्रत्येक गोष्टी या स्वतः मी फील केलेल्या आहेत, म्हणून त्या मी तुम्हाला बेटर वेमध्ये सांगू शकतो. देन त्याच्यानंतर डीप थिंकिंग आहे. डीप थिंकिंग म्हणजे मला एवढंच बोलायचं होतं की आता कसं होतं माहिती आहे, तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास केला आहे, त्याच्यानंतर थोडंफार आहे ना, तुम्ही त्या विषयामध्ये राहता, थोडं इंटू राहता, पण काय होतं माहिती आहे, त्याच वेळेला आपल्याला सवय आहे ना आपला फोन हातात घ्यायची. लगेच फोनवर काय इंस्टाग्राम आलं किंवा कोणाचा मेसेज आला, वॉटेवर काही, लगेच आपण मग काय होतं, आपले जे न्यूरॉन्स फॉर्म होत असतात ना, जे काही आपण त्या एका पर्टिक्युलर कन्सेप्टमध्ये सब्जेक्टमध्ये असतो ना, डायरेक्ट डिटॅच झाल्यासारखं होतं. सो ते थोडंसं अवॉइड करा. म्हणजे कळलं ना मी काय म्हणतो आहे, की तुम्ही आता जर लर्निंग फेजमध्ये आहात तर जर सब्जेक्ट शिकताय ना, तो शिकून जर तुम्हाला ब्रेक घेताय किंवा तुमचा आजच्या दिवसाचा तुमचा ॲज पर युअर प्लॅन झाला आहे, ओके, वॉट एव्हर युनिट, त्याच्यानंतर लगेच कनेक्ट होऊ नका. मग तुमच्या फोनशी किंवा कोणीही असू दे, जरा वेळ द्या, जरा शांत राहा. ओके, ते ॲक्च्युअलमध्ये इव्हेंच्युअली ते हेल्प करतं. देन त्याच्यानंतर ॲक्सेप्टन्स. येस, हे तर तुम्हाला ओव्हर द पिरियड ऑफ युअर टाईम अँड युअर ओन एक्सपिरियन्सेस इन लाईफ तुम्हाला ते कळत जाईल मी काय म्हणतो आहे. कारण ॲक्सेप्टन्समध्ये एकतर असतं एक कंट्रोलेबल्स, नॉन कंट्रोलेबल्स. ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत, आपल्या हातात शक्य आहेत त्या, आणि ज्या आपल्याला शक्य नाहीत अशा. ज्या शक्य नाहीत त्याच्यावरची मोहमाया सोडून द्या, आणि ज्या शक्य आहेत त्याच्या मागे वेड्यासारखं हात धुवून मेहनत करायची तयारी ठेवा. आणि सगळ्यात लास्ट पण ॲक्च्युअलमध्ये इम्पॉर्टंट, डोंट फील युअर सेल्फ अलोन. येस, तुमच्या ह्या सगळ्या पूर्ण प्रिपरेशन टाईममध्ये येस, फाइंड UNM. UNM म्हणजे मी स्वतः, आणि V म्हणजे तुम्हाला माहिती आहे अजूनपर्यंत आपलं वर्तुळ एज्युकेशन. कारण प्रिपरेशन टाईममध्ये एक जर पॉईंट येतो ना, एक सॅच्युरेशन पॉईंट असतो, आणि त्यावेळेला जर लिटरली जर तुम्हाला तुमचं फील अलोन होत असेल किंवा आता पुढे काय करू कळत नसेल, तर ते खूप डिफिकल्ट असतं. प्रत्येकाला ते नाही हे करता येत, बेअर करता येत. येस, मी माझ्या प्रिपरेशन टाईममध्ये खूप असे टाईम्स, देर वेर सेव्हरल टाईम्स आय हॅव बीन सीन. ओके, सो ते कसं कोणाला ते करावं लागू नये, सेम ते फील कोणी करू नये. येस, ॲज युअर मेंटॉर ऑर वॉट एव्हर यू रेडी टू गिव्ह मी युअर रोल, मी आहे इथे, राईट. सो त्याच नोटवर हां, इथे एक रिव्हिजन टेक्निक. आता ते ॲक्च्युअलमध्ये आहे ना, रिव्हिजनसाठी मला एक वेगळं सेपरेट मला एक सेक्शन घ्यायचं आहे. फक्त एवढं सांगून ठेवतो, कारण आता ते कधी घेईन त्यामुळे मध्ये तुमचे 3-4 दिवस जातील आणि ते तुम्हाला नंतर तुम्हाला काय त्याचा उपयोग होणार. सो इट्स बेटर की मी फक्त थोडंसं सांगतो की बेसिकली मी काय विचार करतो रिव्हिजन बाबतीत. रिव्हिजन आज मी एका सब्जेक्टची केली, उद्या दुसऱ्या सब्जेक्टची केली, परवा तिसऱ्या सब्जेक्टची केली, मग परवा तिसऱ्या सब्जेक्ट करताना पहिला सब्जेक्ट आणि दुसरा सब्जेक्ट मी हात पण नाही लावला. बेसिकली अशी रिव्हिजन करू नका. बघा, शेवटी रिव्हिजन करणं प्रत्येकाची स्ट्रॅटेजी आहे, पण मला असं वाटतं ॲटलिस्ट ज्यावेळेला तुमची एक्झाम जवळ आलेली असते ना, आता जशी टाउन प्लॅनिंग एक्झाम TPHच्या ॲस्पिरंटसाठीची राईट कंडिशन आहे ही, राईट टाईम आहे हा, की एका स्ट्रिकमध्ये एका फ्लोमध्ये तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल डे 1मध्ये तुम्हाला लेट्स से तुमचे 6 सब्जेक्ट रिवाईज करायला तुम्हाला 4 तास लागले किंवा 3 तास लागले. तेच जर तुम्ही तो फ्लोट कायम ठेवताना पण रिवाईज रोज करताना, तर तो फर्स्ट डेला तुम्हाला किती 3 तास लागलेले ना 6 सब्जेक्टसाठी, तुम्हाला डे 10ला तुमच्या 10व्या दिवशी येणार तुम्हाला त्याच्या अर्ध्यापेक्षा लेट असं समजा 30-40% टाईम लागेल. असं करत करत ॲक्च्युअल एक्झामपर्यंत म्हणजे काय, या भीतीच नाही राहणार ना विसरून जाण्याची. कारण रोज तुम्ही ते उघडताय, रोज बघताय, रोज वाचताय, आणि जे काही तुम्ही आता प्रिपरेशन करत असताना जे काही कन्सेप्ट कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही वाचताय, बोलताय, म्हणजे ठीक आहे, म्हणजे वाचताय, लिहिताय, ऐकताय, तो प्रत्येक कन्सेप्ट टॉपिक तुम्ही तुमच्याकडे स्टोअर करून ठेवा. म्हणजेच काय, तुम्ही लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढा, जर तुम्ही कुठेही बघत असाल तो स्क्रीनशॉट काढा, पण त्या प्रत्येकाची रिव्हिजन एकत्र करा आणि ती रिव्हिजन रोज करा. आज जर एक सब्जेक्ट झाला तर तो सब्जेक्ट
उद्या दुसरा सब्जेक्ट ज्यावेळेला मी रिवाईज करणार ना, त्यावेळेला त्या दुसऱ्या सब्जेक्टसोबत माझा पहिला सब्जेक्ट पण आला पाहिजे. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या सब्जेक्टसोबत दुसरा आणि पहिला सब्जेक्ट पण आला पाहिजे रिव्हिजनमध्ये. ओके, म्हणून रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट असते. सो ते तुम्हाला सांगायचं होतं. बाय द वे, एक ॲक्च्युअलमध्ये तुम्हा सर्वांना खरोखर खूप खूप मनापासून थँक्यू बोलायचं आहे. ॲक्च्युअलमध्ये मी टुवर्ड्स यू ऑल ग्रेटफुल समजतो. कारण काही दिवसांपूर्वीच मी परत चालू, तसं बघायला गेलं ते चॅनेल 5-6 महिने झाले चालू करून. त्याच्यामधले आताच काही दिवसांपूर्वी मी परत ॲक्टिव्ह व्हायचं ठरवलं. आणि काही दिवसांमध्येच मला अजिबात नव्हतं वाटलं की प्रवास डायरेक्ट, म्हणजे मला वाटतं ज्यावेळेला मी आता परत हे 4 व्हिडिओज टाकले ना BMCची नोटिफिकेशनपासून, सिलेबस डिकोडपासून, सो त्यावेळेला 23 सबस्क्रायबर्स होते. 23पासून आता हा मी जो स्क्रीनशॉट काढला त्यावेळेला 134 होते. म्हणजे जवळजवळ 110 सबस्क्रायबर्स. आणि मी अजूनपर्यंत म्हणत आलो आहे की माझा मोटिव्ह काय आहे, मी प्रत्येक वेळेला क्लिअर करत आलेलो आहे. नंबर्स माझ्यासाठी मॅटर करतात का, नाही करत, पण कौतुक, ॲप्रिशिएशन कोणाला नाही पाहिजे असतं. येस, मी पण माणूस आहे. त्यासाठी खरोखर खूप थँक्यू व्हेरी मच. आय एम ऑलवेज अँड आय वूड लाईक टू रिमेन ॲज ग्रेटफुल फॉर यू ऑल. आणि ओके, सो ॲक्च्युअलमध्ये गणपती बाप्पा मोरया हे असंच माझ्याकडून कन्सिस्टन्सी राहून तुमच्यापर्यंत पोचू दे. अजून खूप वाईड एक्सटेंटमध्ये अजून आपले व्हिडिओज जाऊ देत, अजून लोक आपल्याशी कनेक्ट होऊ देत. शेवटी मी, माझा मोटिव्ह खूप चांगला क्रिस्टल क्लिअर आहे. येस, मला माझ्या लोकांना खूप चांगलं क्लिअर माहिती आहे मी काय करतो आहे. सो इथून पुढे अजून मी स्वतः बेटर प्लेसवर असेल, मी अजून बेटर एक्सपोजर तुमच्यासमोर लाईफमध्ये घेऊन येईन. इम्पॉर्टंट काय आहे, प्रत्येक वेळेला जे मी फील करत आलो एक लॅक ऑफ मेंटॉरशिप, ते तुम्हाला करावं लागू नये. जे माझा व्हिडिओज बघताय, जे मला फॉलो करतात, प्रत्येकासाठी. सो आय होपफुल. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, ते शेअर करा. हे मी लिटरली सांगतो, ॲक्च्युअलमध्ये लिस्ट इम्पॉर्टन्स देऊन ही गोष्ट मी ॲज अ यूट्यूबवर आलो येऊन, पण मी हे खूप लिस्ट इम्पॉर्टन्स देऊन मी सांगितले आहे. तरीसुद्धा तुम्ही केले आहे, त्याच्याबद्दलच ॲक्च्युअलमध्ये मी ग्रेटफुल आहे तुमचं. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे जॉईन करा. ॲक्च्युअलमध्ये मी आज लिस्ट टाकलेली आपल्या टेलिग्राम चॅनलवर, काय मी अजूनपर्यंत शेअर केलं आहे आणि इथून पुढे पण मी नक्कीच शेअर करतच राहीन. आपल्या आता सध्या टाउन प्लॅनिंगची एक्झाम फोकस ठेवली आहे. आफ्टर टाउन प्लॅनिंग BMCसाठी पण आपण कंप्लीट कवर करूया, नॉन टेक आणि जे काही माझ्या सर्टन एक्सटेंटमध्ये शक्य आहे त्या गोष्टी. ओके, सो ओके, टेक केअर ऑल, बाय. आणि ऑन अ व्हेरी पॉझिटिव्ह नोट, येस, गुड नाईट, जय हिंद.